हो का? मग जाऊन या. आई मी काय म्हणतो, तू पण चल ना आमच्या बरोबर. हा आजी, तू पण चल, मस्त मजा करूया. अगं नाही नको. नाही म्हणजे रात्रीचा सिनेमा आहे, झोप पूर्ण होणार नाही ना तुमची. हा, आणि परत इतका वेळ खुर्चीत बसून पाय सुचतील तुझे. गोळ्या असतात रात्रीच्या तिच्या, झोप येते त्याने तिला. खुर्चीत कशी झोपशील तू? त्यापेक्षा घरी आराम कर ना शांतपणे. हे तुम्हीच ठरवलं का? वा 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 वा. तुम्ही किती प्रयत्न केलात ना मला घरी ठेवण्याचा, तरी मी सिनेमाला येणार म्हणजे येणारच. जे बात सुमी, मस्त पॉपकॉर्न खाऊन मजा करू का? बरं चला आता. आवरा आता. आणि आपल्यासोबत तारिणी सुद्धा येणार आहे. ती कशाला? तसंही तिला सिनेमा वगैरे बघायला आवडत नाही. चला चला आपण आवरूया. तुला कोणी सांगितलं तिला सिनेमा बघायला आवडत नाही? तू तुझं बघ ना. तिथे तू लहान आहेस, तू जरा गप्प बस. आणि काय नेहमी नेहमी माझ्यावर बोलतेस? पण यात लहान मोठ्याचा प्रश्नच नाहीये का? ऐक ना. अरे तू काय ऐकत नाही पण? ए वाद नाही घालायचा. शांत राहा जरा, शांत राहा. अरे 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 शांत बसा. जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाहीतर कुणीच जायचं नाही. समजलं? हा घ्या. बोला. नाही म्हणजे काम युवराजचं आहे, पण मी तुला बोलवलंय. युवी, हा दोन, हा हा प्लीज. तर युवराजला 50 लाख रुपये हवेत. अच्छा, कर्ज काढायचंय का? नाही जावई बापू, त्याला आपल्या कंपनीकडून 50 लाख रुपये हवेत. तू काढून द्यायचंय. काय? हो. 50 लाख? काहीही करून 50 लाख रुपये हवेच आहेत. खूप महत्वाचं काम आहे असं समज. हो, पण एवढी मोठी अफरातफर मी कशी काय करू? अरे यात अफरातफर कसली? युवराज आमचाच वारस आहे, म्हणजे या पैशांवर त्याचाही हक्क आहेच ना. हो पण पप्पा. ऐक ना, जीजू ऐक ना, मी काय म्हणतोय, हे बघ, तू हवं तर ओव्हरड्राफ्ट समज ना. उद्या जाऊन मी या कंपनीसाठी काम करेन आणि ह्याच्यापेक्षा 10 पट पैसे कमवून देईन, कळलं का? आणि कोणाची ही कंपनी, कोण आहे या सगळ्याचा वारस, कोण आहे? काका जे म्हणतो ते करेक्ट आहे. माझंच तर आहे सगळं, मग माझेच पैसे मला काढून द्यायला काय प्रॉब्लेम आहे? जावे बापू, कुटुंब म्हणून आपण एकमेकांसाठी उभे राहणार नाही तर कोण राहणार मला सांगा ना. कोण राहणार? ठीक आहे. तसंही कौशिकी मॅमच्या काही पेपर्सवर सह्या हवे आहेत. त्यामध्ये ह्या अमाऊंटसाठी अप्लाय केलेले डॉक्युमेंट टाकून देतो. ग्रेट. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यामध्ये माझं नाव कुठे यायला नको. अरे नाही येणार, सांगतोय ना, युवराजचा शब्द आहे समज. ओके. सॉरी सुमी, तुझ्याशी खोटं बोलावं लागलं. हा केडी बोल. तुझ्या घरचे कुठे बाहेर चाललेत का? हा, ते सगळेजण सिनेमाला चाललेत. आणि तू खोटं सांगून घरी थांबलीस? हो, मग आपल्याला तुझ्या बाबांना नाही, म्हणजे जो माणूस तुझ्या आईला सोडून गेलाय त्याला शोधता येईल ना. तारिणी, तू माझ्या बरोबर येशील पण उगाच अडकशील. केडी, अरे असं काय करतोयस? हे सगळेजण सिनेमाला गेलेत म्हणजे जवळजवळ 3 तास ते परत येणार नाहीये. मग आपल्याकडे 3 तास आहेत ना, आपण त्याचा वापर करूया आणि हे सगळेजण परत यायच्या आधी परत येऊयात. ठीक आहे. ठेव तू आता फोन, मी येते.
दादू, मी कसं बसं त्या घडलेल्या गोष्टींपासून तुम्हाला लांब आणलं और आप फिर से उस मुसीबती स्टुडिओ में चले गए. आता त्या सगळ्या गोष्टींचा मी आता कायमचा बंदोबस्त करणार. आता तिथे जाऊन सगळे फोटो मी जाळणार. काय झालं? आईचा फोटो, त्याच किल्ल्यावरती काढलेला फोटो आहे. केडी, अरे जर आईचा फोटो इकडे आहे, तर म्हणजे आई बाबांचा एकत्र असतानाचाही फोटो इथे असणार आहे. लवकरात लवकर शोधायला पाहिजे आपण. चल चल शोध लवकर. हे घे. केडी, शोध. हो. हा. कारण